हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज होती कॉलेजला सुट्टी म्हणून आम्ही प्लॅन केला होता बाहेर जायचा. बट अनफॉर्च्युनेटली तो कॅन्सल झाला यार. मला इतकं वाईट वाटतंय. तर खूप दिवसानंतर मला काहीतरी कंटेंट भेटणार होता व्लॉगिंगसाठी. खूप चांगल्या ठिकाणी आम्ही जाणार होतो इगतपुरीला. बट यार ते कॅन्सल होऊन गेलं कारण घरचे खूप सारे प्रॉब्लेम्स एकत्र होऊन गेले होते. मग म्हटलं जाऊ द्या. मग सकाळची कामं वगैरे आवरत बसले होते. तर ऑफिसला पण सुट्टी होती. पण झालं असं होतं, मॅम बोलल्या होत्या, की "जर तुला यायचं तर तू येऊ शकते आणि ती सुट्टी तुझी पेंडिंग ठेवू शकते. जेव्हा कधी तुला लागेल तेव्हा तू गुढीपाडव्याची सुट्टी तिथे भरून काढू शकते." बट मग हे सगळं काही असं ठरलं होतं म्हणून मग मी मॅमलाही मेसेज करून दिलेला, की "मॅम मी काय आज येणार नाही. आम्ही बाहेर चाललोय." बट अचानक मग नंतर मला सॉरी म्हणून असाही मेसेज टाकावा लागला, की "मॅम आता आम्ही नाही चाललेलो आहे. मी येते ऑफिसला." सो मॅम बोलल्या, "ठीक आहे, तुझी इच्छा ॲज युअर विश." मग मी म्हटलं, "उगाच कशाला आज काही कुठे जायचं नाही, काही नाही आणि घरात बसून करणार तरी काय? ऑलरेडी माझं सबमिशन वगैरे भरपूर काही झालेलं आहे." सो म्हटलं जाऊयात. मग मी गेलेले ऑफिसला, थोडंफार काम केलेलं, थोडंफार म्हणजे मी ऑफिसला कामच करते. त्यानंतर क्लोजिंगचा टाईम झाला होता आणि हा मुलगा मॅमच्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्यांना खूप आवडतो आणि आता हा मला पण आवडायला लागलाय कारण हा खूपच क्यूट आहे. इतका मस्ती करत होता आणि सध्या ना मला लहान मुलांशी खेळायलाच खूप आवडायला लागलंय. बरं असो, तर असा होता माझा गुढीपाडवा आजचा. म्हणजे काही गोष्टी ठरलेल्या होत्या त्या नाही झालेल्या आणि असंच असतं काही प्लॅनिंग्स आपण करतो पण त्या नाही होत. सो त्याला ओके म्हणून आपण मूव्ह ऑन केलेलंच बरं असतं. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.